जय गजानन जयतु संस्कृतम। वरम पक्षश्छेदः समदमघवन्मुक्तकुलिशः प्रहारैरुद्गच्छन् बहुल गुरु दहनोद्गार गुरुभिः तुषाराद्रेः सूनुः अहह पितरि क्लेश विवशे न चासौ संपातः पयसी पयसांपत्युरुचितः। महाकवी भर्तृहरींचा नीतिशतकांमधल्या मान पद्धतीमधला आणखीन एक सुंदर श्लोक, पौराणिक कथांच्या संदर्भावर आधारलेले जे काही वेगवेगळे श्लोक आहेत त्यातला आणखीन एक सुंदर श्लोक। म्हणून या श्लोकाला समजून घेण्याच्या आधी आपल्याला ती पौराणिक कथा समजून घ्यावी लागेल। अशा आपल्याकडे कल्पना आहे, पुराणांमध्ये अशा काही रचना सांगितल्या आहेत, रामायणामध्ये अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की पूर्वी पृथ्वीवरचे पर्वत उडत होते। आश्चर्यकारक कल्पना आहे, पण व्यवस्थित पहिल्यांदा फक्त कथा ऐकू, मग त्या कथेचा भावार्थ, त्याच्या मागे त्यांना जे सांगायचं आहे तेही समजून घ्यायचा प्रयत्न करू। पूर्वी या पृथ्वीवरचे हे सगळे पर्वत जे आहेत, या पर्वतांना म्हणे मोठमोठे पंख होते आणि पर्वत इकडे तिकडे उडत होते। आता या उडण्यामध्ये दोन अडचणी व्हायच्या, एक उडता उडता थकायचे, थकले तर जिथे जागा मिळेल तिथेच बसून जायचे, खालच्या सगळ्या गोष्टींचं निश्चितपणे विनाश होणे हे अटळ होतं। कारण वरून जर पर्वतच येऊन बसला, अशी बसल्या बसल्या कल्पना करणं नुसती, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। आपलं नंतर सगळ्यांचं मोंजदाडूच व्हायचं की केव्हा तरी तो पर्वत उठून जाईल आणि नंतर संशोधन केलं तर खालचं सगळं गाडलेलं आपल्याला सापडेल। तशी विचित्र रचना होत होती, अशी कल्पना मांडलेली आहे। दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, वर आकाशातच उडत असताना एकमेकाला कधीतरी ते टकरायचे, त्यातल्या असंख्य गोष्टी खाली पडायच्या, त्यांनी असंख्य लोकांचं जीवन नष्टभ्रष्ट व्हायचं आणि मग स्वाभाविक अशा लोकांच्या माध्यमातून कुठलेही धर्मकार्य होऊ शकत नव्हते। ते धर्मकार्य होत नसल्यामुळे देवराज इंद्राला आहुती मिळत नव्हती। कारण जेव्हा धर्मकार्य होतात, जेव्हा यज्ञयाग होतात, त्या यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या जातात त्याच्या आधारे देवता जगतात, ही आपल्याकडची कल्पना आहे, मांडलेली संकल्पना आहे। या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या आधारावर आपल्याला सांगितलं की इंद्राला आहार मिळत नव्हते, देवतांना आहुती मिळत नव्हत्या, मग करायचं काय? भगवान इंद्र संतापलेल्या इंद्रांनी त्या पर्वतांना शिक्षा करण्यासाठी आपलं भयानक असणारं ते वज्र सोडलं। त्या वज्राने त्या पर्वतांचे पंख कापले गेले। एकदा पर्वतांचे पंख कापले गेल्यानंतर आता ती जिथे होते तिथे स्थिर झाले, त्यांना आता उडता येणं शक्य नव्हतं। पण या सगळ्या गोंधळामध्ये हिमालयाचा मैनाक नावाचा एक पोरगा तो कसाबसा सटकला आणि तिथून त्या सगळ्या गोंधळातून बाजूला गेलेला तो पाण्यात जाऊन लपला। कारण इंद्राणी वज्र सोडलेलं आहे, त्या वज्रातून भयानक अशा प्रकारच्या आगीचे लोळ येत आहेत, त्या आगीपासून वाचण्यासाठी तो पाण्यात जाऊन लपला, अशा प्रकारचं वर्णन आहे। आणि पाण्यात लपल्यामुळे त्या आगीपासून त्याचं संरक्षण झालं। तो मैनाक अद्यापही समुद्रातच लपून आहे, अशा प्रकारचं वर्णन आहे। रामायणाचा उल्लेख मी एवढ्या करता केला की जेव्हा हनुमानजी इथून उडाले आणि लंकेत जाण्याकरता त्यांनी अद्वितीय उड्डाण केलं, तेव्हा तो मैनाक पर्वत मध्ये वर आला होता असं वर्णन आहे। आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर थोडासा आराम करा। भगवान हनुमंतांनी त्याला पुन्हा पाण्यात ढकललं, म्हणजे रामकार्य जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आराम नावाची गोष्ट नाही। ही जी कथा आपल्याला ऐकून माहिती आहे त्या कथेचा संदर्भ आहे। त्यावेळी त्या मैनाकाचं वर्णन आल्यामुळे हे बाकीचं सगळं कथाभावनक जे आहे ते कथानक आपल्या समोर रामायणातही आलेलं आहे, वेगवेगळ्या पुराणातही ही कथा आलेली आहे। आता ही झाली कथेची गोष्ट, एक विषय आपल्या समोर मांडलेला। अशी कथा का सांगितली असेल? मुळात असे पर्वत उडत असतात का, असं काहीतरी चित्रविचित्र अतिरंजित सांगणं हे पुराणांचं उद्दिष्ट आहे का? त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही। फक्त पुराणांची पद्धती ती आहे, अतिरंजित वर्णन नाही करायचंय त्यांना, काहीतरी चित्रविचित्र काल्पनिक गोष्टी नाही सांगायच्या आहेत, त्यांना सांगायचे वैज्ञानिक सिद्धांतच आहेत, फक्त त्यांची पद्धती मात्र गोष्टी रूप आहे, अतिरंजित प्रकाराची आहे। आपल्याला ती पद्धती समजून घेतली की मग त्याच्यावरचं विज्ञान समजून घेता येईल। रचना कशी आहे, या पृथ्वीवरची जी पर्वत, याचा अर्थ पर्वत असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या हलणाऱ्या होत्या। पृथ्वीवर ज्याला आपण सध्या भूखंड म्हणतो, ज्याला भूगोलाच्या परिभाषेतले शब्द वापरायचे तर ज्याला प्रतल असं म्हटलं जातं, प्लेट्स असं म्हटलं जातं, या प्लेट्स सरकत असतात।
आता जर भौगोलिक परिभाषेत सांगतो, लॉरेशिया नावाची प्लेट्स आहे, गोंडवाना नावाची प्लेट आहे. या प्लेट्स एकमेकीकडे सरकत होत्या. मध्ये टेथिस नावाचा समुद्र होता. त्या टेथिस समुद्राच्या दोन्हीकडून निर्माण झालेल्या प्रेशरच्या माध्यमातून टेथिस समुद्राचा सगळा भाग वर उचलला गेला. त्यातून हिमालय नावाचा पर्वत तिथे निर्माण झाला, असं आपल्याला भौगोलिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं. भूगोलाच्या पुस्तकांमध्ये, त्यावरच्या अभ्यास ग्रंथांमध्ये आपण हे वाचू शकतो. आता ही जी लॉरेशिया, गोंडवन, टेथिस ही जी परिभाषा आहे, ही सामान्य माणसांना कळत नाही. किंवा या प्लेट सरकतात, त्या प्लेट सरकल्यामुळे हे सगळे भूकंप इत्यादी होतात, हे सामान्य माणसांना कळत नाही. मग त्याच्याकरता एक मजेदार रचना केली. पर्वत उडत होते, इकडे तिकडे जात होते, हालचाल होत होती, एवढंच सांगायचंय. काही काळानंतर ही हालचाल स्थिर झाली. जशी जशी पृथ्वी थंड होत गेलेली आहे, तशी तशी हालचालीची क्षमता कमी होत गेली, कारण ते जड झाले. आणि मग जड झालेल्या त्या पदार्थांना सहजासहजी हालचाल होत नाही, ते आता कुठेतरी स्टेबल होत आहेत. ही जी भूगोलाची रचना आहे, ती रचना आपल्याला सांगायची आहे. कोणतीही गोष्ट आपोआप होत नसते, हालचालही आपोआप होत नसते, हालचाल करणाऱ्या गोष्टीची स्थिरताही आपोआप होत नसते, कोणीतरी करणारा मागे लागतो. भारतीय संस्कृतीची भूमिका आहे, जे काय करतो ते भगवान करतो. म्हणून आपल्याकडे मग त्याला रचना सांगितली. इंद्राणी आपलं वज्र सोडलं आणि त्यांचे पंख कापले. मग त्यातला एक कसा वाचला, तर तो समुद्रात गेला, हे सांगणं महत्वाचं आहे. कारण समुद्रात या प्लेट्स आणखीनही सरकतात, तिथे तेवढी स्टेबिलिटी नाहीये, हा त्यातला भाव लक्षात घ्या. आणि मग तिथल्या प्लेट्स आणखीनही सरकतात, म्हणून तर समुद्रामध्ये सगळ्यात जास्त भूकंप होतात, समुद्रामध्ये सगळ्यात जास्ती हालचाली आपल्याला पाहायला मिळतात, त्यातून सुनामी सारख्या अफाट लाटा आपल्याला पाहायला मिळतात. मग हे जे भूकंप आहेत, पृथ्वीच्या प्रत्यक्ष म्हणजे भूपृष्ठावर होणाऱ्या भूकंपापेक्षा समुद्रात होणाऱ्या भूकंपाची संख्या कितीतरी पट अधिक असते. म्हणून समुद्रामध्ये अद्यापही या हालचाली होतात, हे सांगण्याची पद्धत भारतीय संस्कृतीची, की तो मैनाक नावाचा पर्वत जो आहे, तो समुद्रात जाऊन लपला, त्याचे पंख नाही कापलेले, म्हणून त्याला पंख आहेत. मध्ये मध्ये हलवा वाटत असेलच की नाही, जेव्हा तो असे पंख हलवतो तेव्हा सुनामी येते. ही झाली पौराणिक सांगण्याची पद्धती. ती शैली एकदा समजून घेतली ना, की मग आपल्याला त्यांना काय सांगायचंय त्याच्यावर येता येतं. पण सर्वसामान्य माणसांना, येऊन बसणाऱ्या कीर्तन प्रवचनातल्या लोकांना ही वैज्ञानिक पद्धती सांगणं सहज सोपं नसतं. म्हणून त्यांनी त्यांची स्वतःची पद्धती केली. पण त्या पद्धतीच्या मागचे हे अर्थ तुमच्या माझ्यासारख्या चिंतन करणाऱ्या लोकांना निश्चितपणे समजून घेता येतील. त्या दृष्टीने पाहिलं की आपल्याला त्या कथा विचित्र वाटत नाहीत. हा त्या कथांच्या निरूपणाचा एक विषय मुद्दा मी या निमित्ताने आपल्या समोर सांगितला. ती कथा आधाराला घेतली आहे आणि मग त्याच्या आधारे महाकवी भर्तृहरी आपल्याला एक सुंदर संदेश देत आहेत. काय काय शब्द वापरले, श्लोकाचा एक एक शब्द पाहत जाऊ म्हणजे आपल्याला संदेशापर्यंत पोहोचता येईल. वरम पक्षच्छेदः, वरम म्हणजे श्रेष्ठ. एक वेळ जमलं असतं, एक वेळ चाललं असतं, एक वेळ बरं झालं असतं. काय पक्षछेद, पक्ष शब्दाचा एक अर्थ पंख. त्याचे पंख जर कापले गेले असते तर एक वेळ चांगलं झालं असतं, वाईट नाही. त्यांनी स्वतःचे पंख कापून घेतले असते तरी चाललं असतं, असा त्याचा सगळा एकत्रित अर्थ आहे. तो सगळा भाव एकत्र करू म्हणजे आपल्याला पुढचे लक्षात येतील. वरम पक्षच्छेदः, कशानी? समद मघवन मुक्त कुलिशाः. समद उन्मत्त झालेल्या, संतापलेल्या, दोन्हीकडून शब्द वापरला जातो. त्या सगळ्या पर्वतांच्या कृतीने संतापलेल्या, मघवन म्हणजे देवराज इंद्र. मधु शब्दाचा अर्थ अत्यंत गोड अशा प्रकारचा आहार, अमृत, ते प्राशन करून राहतात म्हणून त्यांना मघवन असं म्हटलं. देवराज इंद्रांचं ते वर्णन आहे. मुक्त कुलिशाः, कुलिश शब्दाचा अर्थ त्यांचं वज्र. त्या मुक्त त्यांनी सोडलेल्या, कुलिश म्हणजे वज्राने. समद मघवन मुक्त कुलिशाः, संतापलेल्या देवराज इंद्रांनी सोडलेल्या वज्रांनी. कसं आहे वज्र? प्रहारैर उद्गच्छन, त्या वज्राचे जे प्रहार झाले त्यातून उद म्हणजे बाहेर, गच्छन बाहेर पडत असलेल्या, प्रहारैर उद्गच्छन दहन गुरुभिः, दहन करत असलेल्या, जाळत असलेल्या अशा प्रकारच्या भयंकर अग्नीच्या लाटा जणू काही त्यातून बाहेर पडत आहेत. त्याचं वर्णन आपल्या समोर केलं. प्रहारैर उद्गच्छन
बहुल दहनोद्गार गुरुभिही, अत्यंत बहुल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, दहनोद्गार दहन करत असलेल्या, उद्गार म्हणजे जणू काही त्यातून बाहेर पडत असलेल्या अशा गुरुभिही मोठमोठ्या अशा भयानक मोठमोठ्या लाटांनी एक वेळ त्याचे पंख जळाले असते किंवा एक वेळ त्याचे पंख संपले असते तरी परवडलं असतं, असा त्याचा एकत्रित अर्थ. म्हणजे तो जो पळून गेला त्याचं ते पळून जाणं कसं बरोबर नाही हे सांगण्याकरता सांगताय की एक वेळ त्या इंद्राने सोडलेल्या अत्यंत भयानक अशा वज्राच्या त्या लाटांनी, त्यातून येणाऱ्या आगीच्या ज्वालांनी एक वेळ याचे पंख गेले असते किंवा त्या प्रत्यक्ष वज्राच्या प्रहाराने त्याचे पंख कापले गेले असते तरी एक वेळ परवडलं असतं. पण तुषाराद्रे हे सूनु, तुषाराद्री, तुषार शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये बर्फाचे कण, त्यांनी तयार झालेला आद्री म्हणजे पर्वत, तुषाराद्री म्हणजे हिमालय. तुषाराद्रे हे सूनु, हिमालयाचा सूनु, सूनु शब्दाचा अर्थ पुत्र, हिमालयाचा पुत्र मैनाक नावाचा, म्हणजे सांगितलं आता आपल्याला त्या मैनाकाचं वर्णन करतायत. तुषाराद्रे हे सूनु, त्या हिमालयाचा पुत्र असणाऱ्या त्या मैनाकाने तुषाराद्रे हे सूनु अहह, अरे अरे अशा अर्थाने उद्गार करणारं हे वर्णन असतं. उद्गारवाचक अशा प्रकारचा शब्द आहे. काही वेळा तो आश्चर्यकारक अशाही अर्थाने वापरतो. मागच्या श्लोकात आपण पाहिला अहह महताम, अशा पद्धतीने वर्णन केलं की विभूती त्यांच्या ज्या आहेत त्या किती अद्वितीय आहेत. तिथे अहह शब्द आश्चर्यकारक अशा अर्थाने होता. इथे अहह शब्द नैराश्यपोटी, अरे अरे कशाला असं केलं अशा अर्थाने आलेला आहे. तसं ते उद्गार आपल्या समोर सांगितले. तुषाराद्रे सूनु अहह पितरी क्लेश विवशे, जेव्हा पिता त्याचा क्लेशामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, कारण हिमालयाचे पंख कापले गेले, आपल्या पित्याला अशा पद्धतीने तडफडत असताना, आपला पिता अशा प्रकारे दुःखात असताना, आपला पिता अशा प्रकारे त्रासात असताना तो जो तुषाराद्रे हे सूनु म्हणजे असणारा मैनाक समुद्रात जाऊन लपला त्याचा उल्लेख करून ते आपल्या समोर सांगताय की अशा पद्धतीने तो जो लपला, न चासौ संपातः पयसी पयसाम पत्युरुचितः, न चासौ याचा अशा प्रकारचं संपातः जाऊन पोचणे, कुठे पयसी, पयस शब्दाचा अर्थ पाणी, पाण्यामध्ये, पयसी पयसाम, पयसाम म्हणजे नद्यांच्या, कारण जे पाण्याने युक्त असतात, पयसाम पत्युहु त्या नद्यांचा पती असलेला म्हणजे समुद्र, त्याच्या पयसी त्याच्या पाण्यामध्ये पत्युहु उचिताः त्या पयसी पयसाम पत्युरुचिताः त्या समुद्रांमध्ये त्या नद्यांच्या पतीच्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी लपणं योग्य नव्हतं. याचा अर्थ त्यांनी आपल्या पित्याला अशा पद्धतीने त्रासात सोडून तो जो निघून गेलेला आहे त्या निघून जाण्याची निंदा करत आहेत. अशा पद्धतीने भर्तृहरी महाराज आपल्याला एक संदेश देत आहेत. किती वेगवेगळ्या पद्धतीने कथांनी असे संदेश दिले होते. अगदी लहानपणी ऐकलेली कथा आठवा म्हणजे आपल्याला मजेदार लक्षात येतील. रामू आणि शामू नावाचे दोन मित्र होते. नावं कदाचित बदललेली असतील, कथांमधल्या नावांना महत्व नसतं, जे सांगायचंय ते महत्वाचं आहे. रामू आणि शामू नावाचे दोन मित्र जंगलात फिरायला गेले. त्यातला रामू जाडजूड होता, शामू बारीक होता. एक अस्वल समोरून आलं. आता आठवली कथा आपल्याला. त्या अस्वलाला पाहिलं की तो बारीक जो शामू आहे तो झाडावर चढून गेला, पळून गेला. रामूला पळता येणं शक्य नव्हतं, झाडावर चढता येणं शक्य नव्हतं. त्यांनी शेवटी आपली बुद्धी वापरली, तिथंच झोपून राहिला, अगदी मेल्यासारखा पडून होता. अस्वल जवळ आलं, इकडून तिकडून हुंगलं. मेलेल्याला खात नाही या हिशोबात त्यांनी शांतपणे पडून राहिलेला आहे. अस्वल त्याच्या कानापाशी येऊन हुंगत आहे. लांबून पाण्याला वाटलं याच्या कानात काहीतरी सांगत आहे. काही वेळाने अस्वल निघून गेलं. रामू पुन्हा उठून बसला. शामू खाली आला. आलेल्या शामूने रामूला विचारलं, ते अस्वल तुझ्या कानात काय सांगत होतं? वास्तविक ते नुसतं हुंगत होतं, पण याला असं वाटतं की कानात काहीतरी सांगत होतं. रामूने दिलेला संदेश कथेतला फार मजेदार असतो. रामू म्हणतो, ते अस्वल मला सांगत होतं संकटामध्ये वेळेवर तुम्हाला सोडून पळून जाणाऱ्या माणसाच्या सोबत मैत्री करत जाऊ नको. किती मजेदार गोष्ट होती. लहानशा कथांमधून काय संदेश द्यायचे होते की जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमच्या सोबतचे लोक जर पळून जात असतील तर त्यांच्या सोबत असण्याला अर्थ काय आहे,
तो भाव महाकवी भर्तृहरी इथं सांगताय की पिता तिकडे विव्हळत पडलेला आहे, वडिलांना तिकडे नाना प्रकारचे त्रास होत आहेत, त्यांचे पंख कापले गेलेले आहेत, ते संकटात आहेत, ते दुःखात आहेत, आणि त्यावेळी हा स्वतःचा जीव वाचवून जर समजा पाण्यात जाऊन लपत असेल तर याच्या वाचण्याला उपयोग काय? इतरांच्या उपयोगाला जर आपलं जीवन येणार नसेल, त्या असलेल्या जीवनाचं किंवा वाचवलेल्या जीवनाचं काहीही प्रयोजन नाही, हे आपल्याला सांगतायत कथेच्या माध्यमातून. सोप्या शब्दात आपल्याला संदेश देत आहेत. सन्मानाचं जीवन ते की जे माझ्या जवळच्या लोकांच्या उपयोगाचं येईल, नाहीतर नुसतंच वाचवलेलं जीवन कामाचं नसतं, असा एक सुंदर संदेश या निमित्ताने महाकवी भर्तृहरी आपल्याला देत आहेत. असाच एखादा सुंदर संदेश पुढच्या श्लोकात, पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.